नमस्कार प्रेक्षक हो, तुमच्या आवडत्या मालिकेच्या पुढील भागात म्हणजेच 8 फेब्रुवारीच्या भागात तुम्ही पाहणार आहात. पारूने काहीही झालं असलं तरी आदित्यचं लग्न खरं मानलेलं असतं. ती मनापासूनच त्याला धनी मानत असते. एवढं सगळं होऊनही पारू घरी आल्यानंतर तिला ते गळ्यातनं मंगळसूत्र काढायची इच्छा होत नसते. आता ती सगळं मनातलं आईच्या फोटोबरोबर म्हणजेच तिच्या आईशी बोलत असते. तेवढ्यातच तिला सुचतं की हे मंगळसूत्र जरी खोटं असेल तरी ह्या वाट्या मात्र मी मनापासनं माझ्या धनींनी घातल्यात असं मानले. आता ती त्या मंगळसूत्राच्या वाट्या काढते आणि एका काळ्या दोऱ्यात त्या मंगळसूत्राच्या वाट्या ओवते आणि मनाशी म्हणू लागते, नाही सोस सोन्याचा, नाही चांदीची आस, औक्ष मिळता धन्याला, वाटे काळा दोराही खास. असं म्हणतच ती काळ्या दोऱ्यात ओवलेलं मंगळसूत्र आईच्या फोटोसमोरच आपल्या गळ्यात घालते आणि तेवढ्यातच मागून आदित्य येतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवतो. आता मात्र पारू चांगलीच घाबरते, पण जेव्हा ती मागे वळून पाहते तेव्हा तिच्या मागे आदित्य उभा असतो. पण एवढ्यातच पारूने गळ्यातलं मंगळसूत्र लपवलेलं असतं. आता पारूच्या बाबतीत जे काही झालं त्या बाबतीत आदित्यला खूप वाईट वाटत असतं आणि त्यासाठीच तो पारूच्या घरी आलेला असतो. आता पारूच्या गळ्यात फक्त काळा दोरा दिसत असतो. तो दोरा बघूनच आदित्य म्हणतो, तू काढलंस ना ते मंगळसूत्र पारू गळ्यातून? पारू ही खालीच डोळे करून म्हणते, हो, ते मंगळसूत्र मी काढलं आता गळ्यातून. तेव्हा आदित्य तिच्या डोक्यावरच हात ठेवून म्हणतो, तू खूप समजूतदार आहेस पारू. आता तू अनुष्काचं काहीही डोक्यात आणि मनावर घेऊ नकोस. आम्हाला आणि मला तुझ्यावर खूप विश्वास आहे आणि मला आता असं वाटते पारू की तू लग्न करावंस. त्यामुळं खरंच पारू तू आता लग्न करून टाक. आदित्यच्या या बोलण्याने पारूचे डोळे मात्र भरून आलेले आहेत. आता खरंच आदित्यच्या शब्दापायी पारू लग्नाला तयार होईल का? तुम्हाला काय वाटते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या मालिकेच्या अशाच डेली अपडेटसाठी आत्ताच बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.